शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्यामध्ये आता बोगस बियाणं निर्माते आणि ते विकणाऱ्यांची खैर नाही। राज्यामध्ये जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये बोगस बियाणंच्या तक्रारी आलेल्या होत्या आणि त्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा चर्चा झाली आहे। बोगस बियाणं विकणाऱ्यांच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे। यासोबतच राज्यात पेरणीची स्थिती सुद्धा चिंताजनक आहे। याबद्दल नेमकं काय ठरलं आज मंत्रिमंडळात पाहूया। पेरणीबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं? बोगस बियाणं विकणाऱ्यांवर काय कारवाई करणार? राज्यात 67% पेरण्या, विदर्भ आणि मराठवाड्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा। आधीच पावसानं ओढ दिलीये, त्यामुळे राज्यात पेरण्या खोळंबलेत, तर जिथे पेरण्या झाल्या तिथे पिकं जळून गेलेत। त्यात अल निनोचं संकट आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। हे सगळं कमी की काय म्हणून राज्यात बोगस बियाणांची विक्री वाढली आहे। पेरलेलं सोयाबीन उगवतच नाही। कंपनी दिलं पाहिजे, आपण ते नवीन बियाणे काढण्याची तरतूद पण तशीच करतोय। आता नव्हते, उलट आपण ती फास्ट स्ट्रॉंग करतो। मी बघतो तरी पण आणि त्याचे अनुवांशिक चाचणी केली पाहिजे त्या बियाणाची, ज्याच्याकडे आहे त्याची ते चाचणी जर केली तर लक्षात येणार नाही। आणि आता तुम्ही 5-6 दिवसात उपलब्ध करा, नाही तर आम्ही 18-19 त्या बुस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकतो, ऑफिस पेटून टाकतो। ते नाही, आम्ही पण करतोय कारवाई, बिलकुल ते लोकांना आतील घडवायला पाहिजे। काय नाही तर आम्ही पेटवतो म्हणून सांगून देतो त्यांना, नाही तर आम्ही ते तहलका करतो। हे पुढं कुठल्याही कंपनीनं अशा पद्धतीनं धाडस केलंच नाही पाहिजे। या सगळ्या तक्रारींवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि काही निर्णय घेण्यात आले। 13 जुलै 2026 पर्यंत राज्यात सोयाबीनच्या पिकाची 37,36,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली। अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर एवढंच नाही तर नागपूर, वाशिम, लातूर आणि धाराशिव या 10 जिल्ह्यात सोयाबीन बियाणांच्या क्षमतेबद्दल तक्रारी आहेत। यापैकी अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या 4 जिल्ह्यात सर्वाधिक तक्रारी नोंदवल्या गेलेत। तपासणीसाठी 5,638 बियाण्यांचे नमुने गोळा करण्यात आलेत। यापैकी सुमारे 481 नमुने निकृष्ट निघालेत। निकृष्ट बियाणं आढळलेल्या कंपन्यांच्या विरोधात कृषी विभागानं 881 न्यायालयीन प्रकरणं दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे। उगवण क्षमतेबद्दल आलेल्या 3,695 तक्रारींपैकी 1,738 तक्रारींची प्रत्यक्ष शेतात जाऊन तालुका स्तरावरच्या समित्यांनी तपासणी केली। एकूण 18 बियाणं कंपन्यांच्या विरोधात तक्रारी आहेत। त्यापैकी बूस्टर प्लांट जेनेटिक्स लिमिटेड, रवी हायब्रिड सीड्स आणि पार्थ जेनेटिक्स या कंपन्यांच्या विरोधात सर्वाधिक तक्रारी दाखल झाली आहेत। बूस्टर प्लांट जेनेटिक्स लिमिटेडच्या विरोधात 3 गुन्हे तर रवी हायब्रिड सीड्सच्या विरोधात 9 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ज्या कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने निकृष्ट आढळलेत त्यांच्या कृषी सेवा केंद्र आणि गोदामांमधल्या 26,220 क्विंटल बियाणांचा साठा जप्त करण्यात आलाय। संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांच्या विक्रीवर आता बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत। शासनाने ताबडतोब या ज्या कंपन्यांनी हे बोगस बियाणं माझ्या शेतकऱ्याला दिले त्या बाबतीमध्ये कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण दिलेले आहेत आणि आमच्या कृषी विभागाने पण निश्चित प्रकारे तक्रार त्यांना आदेश दिलेत। या बाबतीमध्ये त्यांना ताबडतोब सांगितलं, ज्या ठिकाणी बियाणं बदलून देणं गरजेचं आहे ते ताबडतोब बियाणे त्यांना आपण ताबडतोब बदलून द्या आणि बियाणाबरोबरच भविष्यामध्ये असं कोणी करू नये यांच्यावरती कडकात कडक ज्यांनी या बाबतीमध्ये सोयाबीन बियाण्याच्या शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यांच्या बाबतीमध्ये कडकात कडक कारवाई ही केली जाईल। आता राज्यात खरीपाच्या पेरणीची काय स्थिती आहे यावर एक नजर टाकूयात। 10 जुलैपर्यंत राज्यात 81.32 लाख हेक्टरवरच्या पेरण्या पूर्ण झाल्या। राज्यातील सरासरी खरीप क्षेत्राच्या 56% क्षेत्रावर पेरण्या झाल्यात। सोयाबीनची 30.96 लाख हेक्टरवर म्हणजे 66% भागात पेरणी पूर्ण झाली आहे, तर कापसाची 30.7 लाख हेक्टरवर म्हणजेच 71% पेरणी पूर्ण झाली आहे। तुरीच्या पेरण्या 61% भागावर तर मक्याच्या पेरण्या 70% झाल्या आहेत। मात्र मूग आणि उडीद या दोन्हीच्या पेरण्या जेमतेम 28 आणि 25% दरम्यानच आहेत। आम्ही सरकारला हीच विनंती केली की कधी पाऊस जास्त अतिवृष्टीमध्ये नुकसान होतं त्याला आपण भरपाई देतोच आहे, परंतु हा जर दुष्काळ जर आमच्याकडे जर वाढला, टक्केवारी बघा इतकी कमी झालेली पावसाचं प्रमाण सुद्धा आज आमच्या धरणामध्ये धरणामध्ये पाणी हे 22 TMC आहे, बाकी ते पुरणारच नाही आम्हाला ते।
म्हणून आता ह्या दुष्काळाला कसा फेस करायचं यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं, त्याची उपाययोजना ही आजपासून करा आणि आजपासूनच आपण ह्या दुष्काळाला समोर जायचं आहे त्यासाठी प्रयत्न आपण केले पाहिजे. ते आम्ही करतोय. निश्चित सांगेल की मराठवाड्यातला शेतकरी असेल का विदर्भातली काही चांगली स्थिती नाही आहे, तिथेही सुद्धा आपलं सरकार आपल्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करेल आणि त्यांना शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. राज्यात पेरणीची परिस्थिती चिंताजनक आहे. पाऊस लवकर आणि पुरेसा आला नाही तर अन्नधान्य टंचाईचं राज्यावर मोठं संकट असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.